नमस्कार मित्रांनो. हे चित्र बघून तुम्हाला बरंचसं कळेल की हे चित्र काय आहे, याचा अर्थ काय आहे. तेव्हा हे लोक कोण आहेत आणि यांचा धर्म, यांचा संप्रदाय आणि हे नावाने कोण आहेत आणि यांना काय म्हणायचं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. पण मी त्यात न पडता एवढंच म्हणेन की 622 पूर्वीचा माणूस 2026च्या माणसाला ओढून नेत आहे. आता हा का ओढून नेत आहे? तेव्हा ज्या 2026च्या माणसाकडे सायन्स, विजडम, नॉलेज, इव्हिडन्स, टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन, क्रिएशन आणि इन्व्हेन्शन आहे, म्हणजे शास्त्र, शहाणपणा, ज्ञान, पुरावा, तंत्रज्ञान, माहिती, निर्माण आणि शोध, हे ह्या व्यक्तीजवळ आहे. आणि जो ओढून नेतो आहे त्याला ह्या व्यक्तीला नेताना त्याला अशा काळामध्ये न्यायचं आहे की ज्या काळात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तेव्हा 622मध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याच गोष्टी ह्या व्यक्तीने कराव्यात आणि आजच्या काळात ज्या त्याने केलेल्या आहेत किंवा ज्या त्याने शोधलेल्या आहेत, ज्या त्याच्या बुद्धीमध्ये बसलेल्या आहेत आणि ज्याचा वापर तो करत आहे, ते त्याने करू नये. आमच्या काळामध्ये म्हणजे 622मध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याच बरोबर आहेत. तुझ्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत, तेव्हा तू त्या काळात चल, असा तो त्याला सांगतो आहे. नमस्कार.